मालेगाव ठेवीदारांच्या कोट्यवधींची लूट, महेश नागरी पतसंस्थेविरुद्ध 1 जूनला ठिय्या आंदोलन. मालेगाव शहरातील महेश नागरी सहकारी पतसंस्थेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. ज्या पतसंस्थेवर विश्वास ठेवून शेकडो सर्वसामान्य नागरिकांनी आपली आयुष्यभराची पुंजी मुदत ठेवींच्या स्वरूपात गुंतवली होती, तीच संस्था आज ठेवीदारांच्या पैशांसाठी जबाबदार धरली जात आहे. ठेवीदार संकटात. अनेक ठेवीदारांच्या मुदत ठेवींची मुदत संपूनही त्यांना त्यांचे पैसे परत मिळालेले नाहीत. हक्काच्या पैशांसाठी पतसंस्थेत चकरा मारणाऱ्या ठेवीदारांना केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. काही ठिकाणी तर न्याय मागणाऱ्या ठेवीदारांना धमकावले जात असल्याचेही धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. जनतेच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारून त्यांनाच वेठीस धरण्याचा हा प्रकार आता सहन न होण्यासारखा झाला आहे. लोकशाही धडक मोर्चाचा पुढाकार. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी या पतसंस्थेच्या कारभाराविरुद्ध रणशिंग फुंकले असून प्रशासनाला जागे करण्यासाठी कंबर कसली आहे. आंदोलनाचे स्वरूप. मागणी. महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या कारभाराची सखोल चौकशी व्हावी आणि ठेवीदारांचे व्याजासह सर्व पैसे तत्काळ परत मिळावे. आंदोलनाची तारीख 1 जून. ठिकाण मालेगाव तालुका उपनिबंधक कार्यालय. आंदोलनाचा प्रकार भव्य ठिय्या आंदोलन. प्रशासनाची भूमिका काय? सामान्य माणसाच्या घामाच्या पैशांची लूट करणारी ही पतसंस्था आणि त्यांच्यावर कारवाई करण्यास दिरंगाई करणारे प्रशासन, यावर सरकार नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल. ठेवीदारांच्या डोळ्यांतील पाणी पाहून तरी निष्ठुर प्रशासन हलणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया या आंदोलनाच्या प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून आहे. या लढ्यात आम्ही ठेवीदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया. आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा. आवाज पहिले उचलला त्याच्यामुळे त्यांचे पहिले